नांदगाव भूपेंद्र यस उभ्या की अध्यक्ष कसला टेम्पो रिक्षा चालक ते अच्छा त्याने विचारत नाही म्हणजे काय असं आहे बँजो बँजो थांबा जरा कधी पण तुम्ही वाजवताय काय सर हो बँजोवाले थांबा जरा त्याला कशाला कुठताय दादा पैसे तेवढेच मिळणार बरं चौकाला 2 धावा आहेत फक्त इनमिन आलं तर तिकडे जेव्हा मस्त की आरामशीर तिकडे झोपा जरा संध्याकाळी उठा धन्यवाद धन्यवाद यस बँजो वाले थांबा थांबा बँजो वाले तेच धन्यवाद ज्यांना कोणाला जेवायचं बाकी असेल प्लीज लवकर जेवून घ्या प्लीज थोड्याच वेळात हे स्टॉल बंद करण्यात येईल त्यांना पण घरी जायचं आहे प्लीज महडवरून आले ते फार दुर्वाचा प्रवास करून आलेत वाटत तुम्ही पार्सल पॅकिंग घ्या आणि हा यस पुन्हा दा चेंडू हवेमध्ये कवसला विकेट आणि पहिला फलंदाज बाद पहिला गडी करत पहिला हजरा पहिला दणका पहिल्या फेकेचा पतन प्रवाली गळती गच्छंती पहिली फेके तडीपार हद्द पास जेर बंद स्थान बंद जीवाला जीव देणार यस यस धन्यवाद यस धन्यवाद बँजोवाले थांबा जरा प्लीज जरा आवाज जात नाही का यस नक्कीच नाही त्या ढुंगणाला हळू सुई टोचायची आहे काय जाटक वाजवणार रवी शेळके कालच्या दिवसातला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ज्यानं पटकावला या पाली स्पोर्ट्स सायकल चल पहिला धक्का पहिल्या फिकेचा बदन पहिली गळती षटक क्रमांक पहिलं प्रगती होता पाली विरुद्ध नांदगाव राईट महोदय विकेट तयार भूपेंद्र पाटील आणि हा ये शॉर्ट पिच नॉकआउट डब्याचा पुण्याचा पूल केलाय चेंडू गेला मिडवे गेला चांगलं फिल्डिंग शिमारे शिलगत बॅकवर्ड स्क्वेअरला गेली मिड विकेट 2 धाव मिळते संघाची धाव संख्या 1 बाद 8 वर चांगली धाव संख्या म्हणजे फिपी प्रशांत पाटील यस समालोचन सर्व काम यस सर्व नाही साला मिस्त्री भेटला सगळं लाद्या पण बसवायच्या प्लास्टर पण करायची विटा पण उचलायच्या हा ते पण आहे भाड्याने मग बॉलिंग मार्क होता यार राईट हो देखील लाईव्ह नसतं बोललो असतो मात्र मी यस बॉलिंग मार्क होता यार राईट महोदय विकेट षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर भूपेंद्र ओहो चांगलं टायमिंग 6 रन क्या बात आहे धन्यवाद धन्यवाद यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग बॅट्समन रवी शेळके या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल दावेदार धन्यवाद धन्यवाद बाबा जाणं 2-3 डोळ फोडून या जरा म्हणजे गप बसतील जोपर्यंत फटका नाही बसत ना अरे जरा थांबा जरा वाजवा जरा यायला माझ्या कसं झाला झोपला असता संध्याकाळी पॅकेज घेतला असता त्याला मॅच गेली खड्ड्यात यस ड्रोन
लाईव्ह मध्ये टाका प्लीज. ड्रोनवाले प्लीज आमच्याकडे जरा फिरवा जरा प्लीज. हे ड्रोनची साली भीती वाटते हो. कधी कधी असे तंगडे फाकून बसतात. नशीब साले सामानाचं टेली होत नाही. येस क्या बात आहे दमदार. येस लाईव्ह टेलिकास्ट आणि हा पहिला धक्का क्रमांक तृतीय 2 विकेट. बघूया याच्यातल्या जी स्पर्धा आहे चालू या डीजे वाल्याने त्याच्या माहितलं आहे. येस ड्रोन डीजे वाटल्यावर झाला माझा मार्केट डाऊन होते का काय मग त्याने पण मध्ये वाटवला. येस ये क्या बात आहे. जबरदस्त व्ह्यू. जे लोकेशन कसलखंड बाजूला हायवे समोर गोडाऊन आहे बाजूला बिल्डिंग आहे. येस कंपनी दाखवा जरा बघूया कुठं काय गोपच्या बिपच्या आहे का बघा. नाही का म्हणजे कुठं काय घेऊन आलात तर कुठंही कशी रेमटवा. नवीन बॅलंदाज कोण आहे रे बाबा. 12 कोण आहे मग इथं बसत होता तिथं कसं बसणार. चला नवरा एका खोलीत बायको दुसऱ्या खोलीत. कसे दिवस जायचे. इथं बसा जरा. नवऱ्यासोबत बायको पाहिजे का नको. दिनेश कुठले त्याचबरोबर प्रतीक पाटील अष्टगावचं यांचं आगमन झालंय. दिनेश शेट कुठले गुरुराज शेळके नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. विजय भगत बॉलिंग मार्गात या संघाच्या वतीनं षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. अतिशय नांदगाव त्यांच्या विरोधात पाली असा हा विद्यमान सामना महाकाल. अजून झूम करा बरोबर की नाही म्हणजे सामान क्लिअर दिसेल. सामान म्हणजे स्टंप हा दुसरं सामान नाही. नाही तर चालत तुम्ही डोळे वाचाल. येस कॅमेरामॅन. येस येस ट्रेनिंग एकच कॅमेरामॅन आहे सकाळपासून. ओहो येस ब्लाइंड स्ट्रोक आउटसाइड द स्टंप. स्विप करायचा आहे. डॉट बॉट डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 14वर 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 14 अशी सद्यस्थिती. पण एक मी बघितलं की महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरातील हे असं पहिलं गाव असेल की त्याची तर कमी नाही. कुठल्याही गोष्टीची कमी नाही. कसलखंड. हो यस पुन्हा एकदा एकच धाव. सर्व फिरलो. स्कॉटलंड बघितला सगळं बघितलं. हॉलंड बघितला पोलंड बघितला कसलखंड बघितला. हा लंड बघून आलो तो लंड बघून आलो. लंड म्हणजे देश फक्त कसलखंड त्यांचा नाद नाही करायचा. असे या खंड फक्त या लंडाचा नाद करायचा नाही. यस खंडात खंड नाही पण हे लंड मजबूत आहे म्हणजे कसलखंड त्यांचा नाद नाही करायचा. बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. ओहो अरे हा यस पुल केलाय. ओहो दमदार टायमिंग डीप मिड विकेट. तर अष्टेगावचे सन्माननीय प्रदीपजी पाटील यांचं आगमन आहे. पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. बँजोवाले जरा तुम्हाला काय समजत नाही. बँजोवाले प्लीज नाही तर तुमचा मला लंड बघायला गेला. येस शॉर्ट टर्मला चेंडू जाईल. दोन धावा मिळते. संघाच्या धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर्स 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स.
अतिशय कमाल धावसंख्या, अधिकतम संख्या धावांचा डोलारा, धावांची मसनवाट, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा. विद्यमान सामना पाली बनाम नांदगाव. ओहो, लॉफ्ट केला लॉंगॉनच्या डोक्यावरून, आणखीन हे दमदार सिक्सर की यस, पुन्हा एकदा चांगला फटका, एक टप्पी. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या जवळजवळ बोवा या प्लीज 25. यस, नितीन पाटील. ओहो, लोअर फुल टॉस, क्या बात आहे. आउटसाइड डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी आणि म्हणजे षटक क्रमांक संपले. दुसरं 2 षटकामध्ये धावा तब्बल 25. प्रति षटकामागं 12.5 धावांचं इक्वेशन. 25 with the loss of 2 wickets after 12 balls. क्रमांक तिसरं प्रगती पदावर 2-25. पाली आणि नांदगाव अशी ही विद्यमान लढत. 2 टोकामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन, अटीतडीचा सामना. आज मात्र मजा आली. बघूया जी जत्रा, जे इव्हेंट, कसलखंड, क्या बात आहे. एक आहे केक आहे की काय आहे. दत्ता भगत बुवा, ये देखो. येस सर, नक्कीच यस. नाही कसलखंड मी बघितलं बुवा. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामधील हे असं पहिलं गाव बघतोय की जिथं पुन्हा हे कुठं म्हणतो मी. यस भेजा. यस, क्या बात आहे. नितीन पाटील, क्या बात आहे. नितीन पाटील कुठे आहेत. नितीन पाटील आज फुल फॉर्म मध्ये आहेत. दत्ता भगत. ओहो, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा हो, शॉर्ट फाईन लेगला झेल घेतलाय. सॉफ्ट डिसमिसल, धक्का क्रमांक 3. धन्यवाद. यस, अरे बुवा 26 जानेवारीला बँजोवाले थांबा जरा प्लीज. धन्यवाद. त्यांना जुलाबाच्या गोळ्या द्या 2-3, म्हणजे वाजवणारच नाही ना. बरोबर की नाही. जायला कशाला वाजवतील. मजा आहे त्यांची. पॅकेज मोठा आहे. नाही त्यांना काय नितीन पाटीलने पोचलंय ना. बरोबर की नाही. बुवा यस, KPL कसलखंड प्रीमियर लीग 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. यस, कसलखंड गावामध्ये जे जबरदस्त आयोजन. बॉलिंग मार्क पता या राईट आर्म राऊंड द विकेट. हो यस, आउटसाइड द अष्टभर. काय काय खाणार बाबा बुवा. हो बुवा, ॲटम बघा. कलेजी पेठा इथं चाकणं आहे. हे देखो, अजून ताक. क्या बात आहे. ओहो यस, पुन्हा दा स्विंग अँड मिस. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेचून मारा. डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. धावसंख्या थंडावली, धावसंख्या स्थगित, स्थिमित, कोणती स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. धावसंख्या झाली तब्बल 25. पहिल्या 2 षटकात बघूया धावा आल्या होत्या 25. नंतर मात्र हे बघा काय करताय. कुठं आता ठेवायचं बुवा. असं करा, एक बिछाना मागवा इथं. ओहो, 6 रन की झेल. हा हो, चांगला. येस, दोघाही अटेम्प्ट केला होता. कुछ नाही फायदा, कुछ नाही. दोघांनी प्रयत्न केला होता. बरोबर की नाही. त्यांनी सोडली, नंतर यांनी धरली, पण त्याला पण धरता आली नाही. माल निसटून गेला. दोघांच्या हातावर तुरी दिली, गुंगारा दिला, होल दिली, हुलकावणी दिली. यस,
ओहो हुक केलाय 4 धावांसाठी. काय टायमिंग. ओहो ग्रेट फिल्डिंग. येस चांगलं फिल्डिंग सीमारेषेलगत. आणि बुवा खरं म्हणजे 40+ रायगडमधलं क्रिकेट आहे ना हे फार डेव्हलप झालं आहे. खरं मी असं वाटतं ते रेग्युलर जाऊच नाही 40+ला फक्त कॉमेंट्री करावी. आणि ती पण कसलगड गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी नाही. आमचे 40+ सगळे मृत्यूशयेवर आहे सध्या. काय नाही फायदा हो. पाणी नाही काय नाही. तुमच्या डोंगराला खास म्हणून तुम्ही तिकडे जाता. चला राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो चांगली डिलिव्हरी. भन्नाट मारा. डॉट बॉल. बुवा खरं म्हणजे काय माहिती आहे चटक संपरा तिसरं. 3 धावा दिल्या. काय बॉलिंग अटॅक केलाय. 2 षटकामध्ये 25. नंतर मग तर फक्त इनिमित 3 धावा गेला म्हणताय. बॉलिंग अटॅक इकॉनॉमिकल बॉलिंग. बुवा या सर आमच्या समवेत आज बुवा संतोष बुवा दत्ता भगत. येस अण्णा भगत म्हणजे तो ते काय बाबा बिबा नाही हा न साला. उद्या तुम्ही झालं तर साला माझे जरा मला करणीच गेली. मला अंगारा द्या विभूती द्या. तोसा नाही भगत हे आडनाव आहे बरं की नाही सरनेम आहे. येस येस हे काय स्टेज आहे ना हो कसलगान गावचं. म्हणजे हे वेगळीच मजा आहे कॉमेंट्री करायला. रायगडमध्ये मला ना कॉमेंट्री करायला मजा वाटते जी इतर ठिकाणी मजा येत नाही. आणि इथं जी मजा आहे कुठंही नाही. इंद्राच्या दरबारात देखील नाही. इंद्राचा दरबार देखील झकमारी यांच्या समोर. इथं काय कमी आहे सांगा. बरं लगेच सर. दशरथजी पाटील काल एक रुपेश मालदोटे पाली गावचे नेरा पाली त्या भागातले खेळाडू होते. काळुंद्रे संघातनं खेळत होते. आपल्या 40+ला चांबर्लीच्या मैदानावर आई टाकेदेवीने आयोजित केलेल्या टुर्नामेंटमध्ये त्याला पारितोषिक मिळालं मॅन ऑफ द सिरीज. त्यावेळी त्याला विचारलं बाबा 40+ आणि ओपनमध्ये काय फरक आहे. तो बोलतो आम्ही 13,000 15,000 एंट्री भरतो प्यायला पाणी मिळत नाही. ते इथे तुम्ही 2,500 2,000 जेवण मिळतंय. अहो 4 लाखाची भरताना जेवायला साला शापूची भाजी काय जाटा कॉमेंट्री करणार. नाही मस्का नाही करत बुवा मस्का नाही करत. साला चोटकुले एवढ्या ट्रॉफी. साला 4 लाखाची स्पर्धा चोटकुले एवढ्या ट्रॉफी. आणि कॉमेंटेटर जेवायला कुठे सप्त्यात सब द्या होऊया ना हरिपाठाचा माईक याला कॉमेंट्री करायला काय झाली घंटा कॉमेंट्री करणार. चला बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक 4 प्रगती बघा किरण खुटले हे मात्र महाराज आहेत. तुमचा नाही हो. आय एम टॉकिंग अबाउट अदर व्हिलेज. चला लॉफ्ट केला बघूया. चेंडू बघूया हवेमध्ये होता. मिडविकेटला क्रॅप केला होता. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या तब्बल 29. कसलखंड गावचं मात्र बघूया. तुमचा नाच कोणी करणार नाही आणि करणार भविष्यामध्ये कोणाचीही ताकद नाही. ज्यावेळी दत्ता गायकवाड सांगितले की रायगड प्रेमीला आम्ही घेतो इतरांना घाम फुटला. आम्ही घेतो बरे 50 नाही 1 कोटी आम्ही संपू. परंतु कोणी नाच करणार त्याने घाम फोडला. मग नंतर त्याने मात्र आपलं मागे घेतला पवित्र. खरं तर एखाद्या रायगड जिल्ह्याच्या किंवा प्रीमियर लीग त्याच्या डबल आयोजन आहे ते आताच नक्कीच यस कोणी असू द्या. पण यांचं राजकारण फक्त बाहेर आहे मैदानात नाही. ओहो येस आउटसाइड द ॲप्स्टॉप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चेंडूकडे शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोईज 30 30 रन्स. कृपया दोन्ही संघाचे कॅप्टन आय विल कॉल टू मिस्टर बोथ टीम्स. ए कोण आहे रे बाबा कॅप्टन कोण आहे नंतर. विनर आहे का. अच्छा मागच्या सामन्यातला विनर होता तो. येस मोठा खांदा आणि याच्यातला विनर. 2 अपराजित टीम. विजयी पेलवान घ्या त्यानंतर. ओहो येस आउटसाइड द ॲप्स्टम. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा सुसान मारा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकात नंतर आला मात्र बुवा 2 षटकात आले होते म्हणजे 25. नंतर मात्र काय गोलंदाजी केली. यस आणि नंतर 3रं षटक 3 षटकांत धावांचं फेकलं. काही जबरदस्त गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल बॉलिंग दत्ता भगत. ओहो बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट मिळेल फक्त 1 धाव. चेंडू गेला लेग स्लिपला. संघाची धाव संख्या 31. आणि यस कालचा बघूया हा संघ होता चॅम्पियन.
यस नक्की 10वीला 90% आणि 12वीला ही अशी अवस्था आहे. बापूस काय करणार? राईट आर्म हो द विकेट. यस ओहो क्या बात आहे. ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग भन्नाट मारा आणि म्हणते कोटा फिनिश. आणि या 3 म्हणजे टोटस 25 6 31 जिंकण्यासाठी पाहिजे 8 चोक 32 धावांची गरज. आणि पुढचं समालोचन करण्यासाठी अतिशय दमदार समालोचक आणि मिश्किल समालोचक आमचे बुवा हरिभक्त परायण संतोष बुवा चौधरी. नंदू घरत काळुंद्रे आणि पनवेल तालुका दक्षिण विभागाचे अध्यक्ष आहेत नंदू घरत काळुंद्रे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. नंदू घरत कॅमेरामॅन इकडे लक्ष द्या. त्यानंतर आमचे नरेंद्र घरत आणि मनीष पाटील चिरवत या पाहुण्यांना विनंती आहे. खेळाडू आहेत नंदू घरत कॅप्टन आहेत काळुंद्रे संघाचे आहेत पनवेल तालुका दक्षिण विभाग अध्यक्ष आहेत. नंदू घरत यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. माजी सरपंच पण आहेत. काळुंद्रे गाव म्हटलं की गणपती मंदिर जिथे भरपूर भक्त दर्शनासाठी जात असतात. मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचं पण नाव मला वाटते त्यांच्या तेच असतं. आणि स्टायलिस्ट खेळाडू एक ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते नंदू घरत. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. दक्षिण विभाग पनवेल तालुका प्रमुख आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत. त्यानंतर नरेंद्र घरत आणि मनीषजी पाटील यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. नरेंद्र घरत काल आई टाकेदेवी 40+ वतीने आयोजित टुर्नामेंटमध्ये नरेंद्र घरत काळुंद्रे संघानं 2य क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. ते नरेंद्र घरत यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येतं आहे. आमचे हिम्मत नाईक राजेशजी पाटील आणि उदयजी घरत राजेशजी पाटील आणि हिम्मत नाईक त्यांचं स्वागत करतात. नरेंद्र घरत एक चांगले आणि कॅप्टन आहेत काळुंद्रे संघाचे. मनीष पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. खरं तर दशरथ पाटील उठूच नाहीत असं सगळ्यांना वाटतंय. भले ते कोणालाही काही बोलत पण मजाक हास्य मजाक एक आनंद वेगळा इथे आपण पाहतोय. आणि कसरखान गावामध्ये पुढच्या वर्षी जेव्हा मी कॉम्प्युटरला येईन ना समजा जरी पुढच्या वेळेस कॉम्प्युटरला येताना 2 दिवस उपाशी राहून येईन. उपास धरेन आणि त्याच्यानंतर येईन. कारण एवढं इथं खायला मिळतं आहे. आणि बरोबर येताना अंथरूण पण घेऊन येऊ आपण. भाऊ मुकादम आमचे विश्वनाथ भोईर पद्माकर भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. मनीषजी पाटील यांचाही सन्मान. विश्वनाथ भोईर आमचे भाऊ मुकादम पनवेल तालुका असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. श्याम पाटील साहेब इथं आहेत. त्यानंतर आमचे परेशजी पटेल जे केळकर कंपनीचे मॅनेजर प्रतीकजी पाटील आष्टे यांचंही स्वागत करण्यात येईल. मैदानामध्ये मॅच सुरू आहे नांदगाव आणि एका बाजूला पाली संघाने मला वाटते 31 धावा केल्या जिंकण्यासाठी. 32 धावांची गरज आहे ती नांदगाव संघाला. 31 झाले ना? 31 झाल्यात 32 पाहिजेत. प्रतीकजी पाटील आष्टे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. दिनेश दादा खुटले यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. प्रतीक दादा पाटील आणि दिनेश दादा खुटले. स्ट्राईक एंडला दत्ता भगत
विजय खुटले नॉन स्ट्राईक एंडला, दत्ता भगत स्ट्राईक एंडला. नांदगाव संघ म्हटलं की चाफेकर बंधू या नावाने पूर्वी खेळायचे. 30 टीम आहे चाफेकर बंधू. आणि इथे आपण पाहतोय दत्ता भगत एक अतिशय गुणवान असा खेळाडू आहे. 3 धावा त्याने गोलंदाजी करताना दिल्या होत्या. आणि इकडे एका बाजूने आपण पाहतोय पाली संघाचा गोलंदाज महेश गरज शिवाजीनगर यांचंही स्वागत आहे. आता नावं लिहून ठेवा, ओव्हर झाली का आपण स्वागत करू. मॅचकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आता. हो, पहिला चेंडू गलीमध्ये चाललाय, गली आणि पॉईंटच्या मधून चाललाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, तो आपण पाहतो लॉंग ऑफला एक मिड विकेटला. आणि चौकार पहिल्या चेंडूवर मिळतोय, तो दत्ता भगतच्या बॅट मधून आलाय. द्या का? ओके, दोन्ही वाजवा. चला, चौकार आलाय जबरदस्त. आपण पाहतोय क्रिकेटची बाळाराम गोलंदाजी करतायत ते पाली संघाचे. यावेळेस स्ट्राईक एंडला दत्ता भगत आपण पाहतोय एक चौकार त्याने मारलाय. अहो, आखू टप्प्यात चेंडू फिरून मारायचा होता. 2 चेंडू डॉट टाकलेत बाळारामनं. पहिल्या चेंडूवर आखू टप्प्यात चेंडू तर कट केला होता गली आणि पॉईंटच्या मधून दत्ता भगत यांनी चौकार मिळाला होता. आणि त्यानंतर 32 धावांचा पाठलाग सुरू आहे. 2 डॉट बॉल टाकलेत. कमबॅक केले पाली संघाच्या बाळाराम यांनी. आता मला वाटतं कसळखानची मॅच दिसते. बँजो थांबवा थोडा वेळ तुम्ही जेवण वगैरे घ्या, आराम करा, डीजे वाजवा. मस्त आपण पाहतोय बाळाराम पहिल्या चेंडूवर चौकाराचा मार खाल्ला. आपण बघितलं पाली संघाचा हा गोलंदाज. पाली या अगोदर 2 मॅच जिंकलेल्या चिंचपाडा संघानं त्याच्या अगोदर जिंकलेला आहे. त्याच्यानंतर मोठा खांदा. आणि आता या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो मोठा खांदा या संघाच्या बरोबर खेळणार आहे. गोलंदाज बाळाराम, समोर आहे तो दत्ता भगत, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. वाह, काय पटकास खेळलाय. पण एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिथे तैनात आहे. गोलंदाज पण हुशार आहे. जशी गोलंदाजी आहे तशी फिल्डिंग लावलेली आहे. आणि सिंगल या ठिकाणी मिळते. सिंगलनं मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 5. जिंकण्यासाठी 32 करायचे आहेत. आता 27 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक असतील मला तर वाटते या षटकातील जर 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 4 चेंडू टाकून झालेले असावेत. 5 झाले असतील. 5 झाले प्रशांत. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झाले आहेत. हो, पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता. फसले क्षेत्ररक्षक. झेल घेण्याच्या नादामध्ये चेंडू चाललाय सीमा रेषेकडे, परंतु तिथे अडवला जातोय चेंडू. 2 धावांसाठी धावत आहेत. धावा होतात त्या 2. संघाची धावसंख्या होती ती 7. पहिल्या षटकामध्ये 3 धावा या ठिकाणी धावलेल्या आहेत. बघा जरा काय झालंय, जास्त सगळ्यांना सुस्ती आले. स्कोरवर एक सांगतात, माझं एक चाललंय, त्यामुळे जरा लक्ष द्या मॅचमध्ये. आता 3 काढल्यात. 8 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 8 धावा लागल्यामुळे आता जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 24. आणि चेंडू 18 चेंडू आणि 24 बॉल. 24 धावांची गरज आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला राऊंड 4 ओव्हरचे आहेत. सेकंड राऊंड 3 ओव्हरचे आहेत. आणि जर असा टाइमपास जास्त झाला तर नंतरचे मॅच कदाचित 1-2 ओव्हरचे होऊ शकतात. या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो मोठा खांदा या संघाच्या बरोबर सेकंड राऊंडमध्ये खेळेल. त्या अगोदर चिंचपाडा संघाने 2 मॅच जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतरची मॅच 3 ओव्हरची असेल. बळीराम चांगली गोलंदाजी केली. 8 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर चौकार येऊनही स्वतःला त्याने सावरलं. नंतरचे 5 बॉल त्याने चांगले टाकले. 4च धावा दिल्या. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 24ची गरज आहे ती नांदगाव संघाला. 12 चेंडू आणि 24ची गरज आहे. 18 माफ करा, आता 3 ओव्हरच्या चालू झाले म्हणून ती सवय लागली. 18 चेंडू आणि 24ची गरज आहे. जेवायचं कोणीही बाकी असेल, व्हेज नॉनव्हेज, तर विनंती आहे की आता त्या वेळ आता संपत आले त्यांची पण, कारण त्या आचारी किंवा जी त्यांची मंडळी आहे ते सकाळपासून या ठिकाणी दमले असतील, तर पॅकअप करतील. मग त्यानंतर असं बोलू नका, विनंती करतोय. हां, काउंटर बंद झाल्यावर कुपन तुम्हाला घरी न्यावे लागतील. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. चापे जो नांदगाव संघ आहे आपण पाहतोय, सलामीची जोडी मैदानात आहे आणि गोलंदाज आता आलाय पाली संघाचा विजय. आणि स्ट्राईक एंडला पण विजय खुटले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला दत्ता भगत.
50+ आहे. खरं तर दत्ता भगत 50+ आहे. 53-54 वय असेल. विजय हो थोडासा मागे ठेवला चेंडू आखूड टप्प्याचा होता, पण बॅटवर आला नाही. जागेवरून मारण्याचा प्रयत्न केला विजय खुटले यांनी. डॉट बॉल आलाय. 18 चेंडू 24, त्याच्यानंतर 17 बॉल 24 धावांची गरज आहे. श्री घोडीलदेव कसळखंडच्या वतीने आयोजित आपण पाहतोय 40+ टुर्नामेंट. आज पनवेल असोसिएशनच्या मान्यतेनं 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्यातल्या हा मला तर वाटतं आहे 6वा संघ असेल. ही 5वी मॅच असेल. पहिल्या फेरीची 4थी मॅच आहे. बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. दुसऱ्या धावसाठी विजय खुटल्यांचा प्रयत्न होता. दत्ता भगतनं त्यांना थांबवलं. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होती ती बिनबाद. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 16 चेंडूमध्ये आता करायचे आहेत. 23 धावांची गरज आहे. 16 गेंदे 23, 16 बॉल्स अँड रिक्वायर्ड 23 रन्स. 40+ क्रिकेट वाटतच नाहीये. जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. गोलंदाजी चांगली आहे. डाईव्ह मारल्या जातात. फिल्डिंग पण चांगली होते. चांगले झेल पकडले जात आहेत. खरं तर आता ओपनवाले 40+ला घाबरतात. दत्ता भगत स्ट्राईक एंडला 16 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मिड विकेटला मारलाय. 1 बाउन्सचा चौकार मिळतोय की षटकार. पॅरलल षटकार चाललाय. पट्टीवर जाऊन पडलाय आणि दत्ता भगतच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. पंधरा 15 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. 17ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असेल ते 15 चेंडू 17 धावांची गरज. राऊंड द विकेट मारा. स्लो डिलिव्हरी. रिव्हर्स मारायचं होतं दत्ता भगतला. आत्ताच सरळ बॅटने एक षटकार आला होता. लगेच रिव्हर्स मारायचा प्रयत्न केला परंतु इथे डॉट बॉल आलाय. 15 चेंडू 17. आता 14 चेंडू 17ची गरज आहे. ती नांदगाव संघाला आपण पाहतोय. समोरचा संघ आहे तो पाली. 12 संघ आज मालदोडे पौंजे संघ हरला. वामीगर संघ हरला. त्याच्यानंतर सेकंड राऊंडमध्ये आपण बघितलं. पहिल्या राऊंडमध्ये आपण मोह 40+ हरलेला आहे. मोठे खांदे संघ जिंकलेला आहे. या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो सेकंड राऊंडमध्ये खेळणार आहे मोठा खांदा या संघाबरोबर. नांदगाव संघ मात्र धावांचा पाठलाग करतोय का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. सिंगल आले. धावसंख्या 16 झाली. अजून 16 करायची आहेत. निम्मी लढाई आता जिंकलेली. आता 13 चेंडूमध्ये 16 करायचे आहेत. 11 चेंडूमध्ये 16 केलेले आहेत पहिल्या आणि आताच्या 16 करायचे आहेत ते 13 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू टाकतोय आपल्या षटकातील विजय आणि समोर पण आहे तो विजय खुटले नांदगाव. एक चांगली मॅच आपण पाहतोय. 40+ ग्रामीण 13 चेंडू आणि 16 विजय. हो बॉल टाकल्यानंतर असा ओरडतोय आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या ती 16. 32 करायच्या होत्या. पहिल्या 16 झाल्यात. आता 12 चेंडूमध्ये 16 करायचे आहेत. एका बाजूला पाली, एका बाजूला नांदगाव आणि कसळखंडचं हे मैदान श्री घोडीलदेव कसळखंड जे ग्रामदैवत आहे आणि त्याच्या नावानं ही जे टीमचं नाव आहे. आणि इथे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये असं कुठे आयोजन नसेल 40+चं. सकाळपासून बघा स्टेजवर सगळं आपल्याला पण इथे डिशेस भरलेल्या सगळ्या दिसत आहेत. व्हेज नॉनव्हेज ताक आहे, जिलेबी आहे, व्हेज भोजन आहे, नॉनव्हेज भोजन आहे, त्याच्याबरोबर भेजे आहे, कलेजी आहे, काय छास आहे, काय पाहिजे ते तुम्हाला इथे. आणि फक्त ते सांगतात व्हॉट्सअपला फक्त टाका, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. जे तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. आणि सगळ्यांनाच मी धन्यवाद देईन. आमचे नितीन दादा असतील, भास्कर दादा असतील, आमचे महेशजी पाटील असतील. स्वतः जिलेबी आणून स्वतः त्यांनी पूर्ण ग्राउंडमध्ये वाटलेली आहे. जुनगरे असतील, सगळीच मंडळी, रेवनाथ दादा असतील, सगळेच. आता मी सगळ्यांची पुन्हा एकदा नाव वाचेन नंतर. तर इथे आपण मैदानात जाऊया. 16 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूमध्ये प्रशांत पाटील असतील. त्याच्यानंतर आज दशरथ पाटील तुम्हाला समालोचक म्हणून लाभलेले आहेत. मी संतोष चौधरी. त्यानंतर स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह आपण पाहतोय. निखिल बाबर आमचे आणि त्यांची सगळी मंडळी. DJ आमचे आष्टीचे किरण पाटील. तिकडे बँजो आहे. सगळं जे काय पाहिजे. 4 कॅमेरे करते या स्पर्धेसाठी. 1 कॅमेरा असतो कुठे कुठे, जास्तीत जास्त 2, पण 4 कॅमेरे इथे लावण्यात आलेले आहेत. ड्रोन पण इथे आहे. आकाशातून तुमचे सगळी चित्र या ठिकाणी टिपले जात आहेत, छायाचित्रण केलं जातं. असं जे आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये जे दर्जाचं सगळं लाईव्ह वगैरे इथे आपण पाहतोय ते सगळं देण्याचा प्रयत्न इथं कसळखंडच्या मैदानात करण्यात आलेला आहे. हां, बाकी ठिकाणी आयोजन असेल असे, पण 40+चं एवढं आयोजन नसतं. आणि पहिलं बक्षीस छोटं आहे.
पण बाकीचं सगळं आपण म्हणतो ना की हुंडा कमी दिलाय पण मंडप 15 लाखाचा आहे. गोलंदाज दशरथ पाटील यांच्या भाषेमध्ये त्यांना जराशी आता ते आता विचार करतात पुढे काय काय बोलायचं आहे, पण ते ठरवत नाही, ज्या टायमाला जे सुचेल ते बोलतात. गोलंदाज आपण पाहतोय नांदगाव संघाच्या विरुद्ध पाली संघाचा बॉलर्स नेम श्रीराम बळीराम माफ करा आम्हाला वाटलं जय श्रीराम. हां बळीराम आहेत. 12 चेंडू आणि 16 करायचे आहेत. पहिल्या 2 गोलंदाजांनी 12 चेंडूमध्ये 16 दिलेले आहेत. स्ट्राईक एंडला दत्ता भगत आहे, तो खेळतो वैयक्तिक आपल्या एक षटकार ज्याला मारला आहे. 12 धावणार खेळतात, एक षटकार एक चौकार. दत्ता भगत एक गुणवान फलंदाज आहे, चापेकर बंधू नांदगाव संघाचा. हो आखुटप्पे चेंडू फिरून मारायचा होता. पहिला चेंडू डॉट आलाय. 11 चेंडू 16. एका बाजूला विजय खुटले, एका बाजूला दत्ता भगत स्ट्राईक एंडला. तर गोलंदाज आहे आपण पाहतोय तो पाली संघाचा बळीराम. खरं तर बऱ्याच वेळा नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर, नाव तुकाराम ज्ञानेश्वर आणि पहिलं देशीचं दुकान उघडलं तर तिथे हजर, अशी नावं पूर्वी असायची. पण आताची नावं आहेत ना वेगळीच आहेत, घेता पण येत नाही आपल्याला, अशी नावं आता ठेवली जातात. दारूची पण नावं अशी आहेत ना की बोबडी वळते. हां हां हो चांगली गोलंदाजी करतोय बळीराम मात्र असं वाटलं 16 धावा सहज करेल नांदगाव संघ. लागोपाठ 3 बॉल डॉट टाकलेत. 12 चेंडू 16, आता 9 चेंडू 16. मॅच टफ झालेली आहे ती आपण पाहतोय. एका बाजूला पाली आणि एका बाजूला नांदगाव संघ आपण पाहतोय. 4था चेंडू टाकतोय बळीराम. हो आता मात्र दत्ता भगतने ओळखलं की हा जर चेंडू डॉट आला तर कदाचित ही मॅच आपली फसेल आणि इथे मात्र फिल्डिंग थोडीशी खराब होते. जिथे सिंगल होती तिथे 2 मिळत आहेत. दत्ता भगत 14 वर पोहोचतोय. संघाची धावसंख्या 32 धावांचा पाठलाग करताना 18 झालेली आहे. आता जिंकण्यासाठी अजूनही करायच्या आहेत त्या 8 चेंडूमध्ये 14 धावा. मस्त हवा सुटलेली आहे कसळखानच्या या मैदानावर. सपनासमोर आपण पाहतोय ऑस्ट्रेलॉजिक, जिथे आपण कंटेनर पाहतोय वेगवेगळ्या देशातून आले असतील. हो फिरून मारायचा होता चेंडू. मस्त गोलंदाजी करतायत. 2च धावा मालतोडे आतापर्यंत दिलेल्या आहेत. त्या 16 धावांची गरज असताना 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. बळीरामसाठी टाळ्या वाजवत आहेत पाली संघाचे, कारण चांगलं काम तो करतोय आपल्या संघासाठी. गेलेली मॅच तो ओढून आणतोय आणि सलामीची जोडी मैदानात आहे. एकही विकेट पडलेली नाही. मग बाकीच्या काय लोणचं घालायचं का असा प्रश्न पडला असेल तो नांदगाव संघाला. 4 बॉल डॉट. हाही मालतोडे पायावर आदळलाय पण लेग बाईची मालतोडे 1 धाव मिळते आणि 3च धावा. बळीरामने कमबॅक केले. बळीरामने आपल्या पाली संघाला या मॅच मध्ये आणले. सगळ्यांना वाटलं की मॅच 2-3 बॉल राखून नांदगाव संघ जिंकेल, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होतं. क्रिकेटमध्ये कोणी रंक झालाय तर कोणी राजा झालाय. क्षणात श्रीमंत होण्याचा हा खेळ आहे तर क्षणात भिकारी होऊ शकतो माणूस, असा हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कधी कोणाला अटॅक पण येतो. एखाद्याला पाकिस्तानमध्ये मॅच आली का घरातले टी व्ही फोडतात, खेळाडूंचे फोडायचे तर स्वतःचेच फोडतात, अशी परिस्थिती. क्रिकेट जसे आपले दशरथ पाटील साहेब जशी गणपती आणि नवरात्र किंवा गौऱ्यामध्ये आपली नशा असते ना, तशी क्रिकेटची पण नशा वेगळी आहे. शर्यतीची नशा वेगळी आहे. 50-50 हजार संपवायचे पूर्वी आणि बालदी नाही तर गमेला घेऊन घरी यायचे. आता थार वगैरे लागल्यात शर्यतीमध्ये, नाही तर पूर्वी बादल्याच होत्या. जर जोडी जिंकली तरी पार्टी, हारली तरी पार्टी. चला टाइमपास करू नका. दत्ता गायकर सांगतात 12 संघ आज आहेत. आता एका षटकामध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी 13 झालेले आहेत. दत्ता भगत आणि विजय खोटले यांना आता काहीतरी करावं लागेल, कारण तुम्ही सलामीची जोडी मैदानात आहे आणि या षटकामध्ये फक्त धावा आले ते 3. त्यामुळे टेन्शनमध्ये आलेली मॅच आणि पाली संघ मात्र या मॅचमध्ये आता दोन्ही संघांच्या बाजूने मॅच आहे. जर एखादा मोठा फटका आला तर ही मॅच जिंकू शकतोय तो नांदगाव संघ. आणि जर का बळीराम सारखीच गोलंदाजी या शेवटच्या गोलंदाजीने केली, आता गोलंदाज आला आहे तो पाली संघाचा बॉलर्स संतोष कातकरी, आमचे भरपूर मेहनत या ठिकाणी जे करत असतात त्यांना विनंती आहे तिकडे जार नाही आहेत मला वाटते, जिथे जेवण चालू आहे नॉनव्हेज तिथे जार घेऊन जायचे आहेत. गोलंदाज संतोष वाघमारे यांना विनंती करतोय. बॉलर्स नेम दीपक गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक घेऊन आलाय बघा. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीची ही मॅच आपण पाहतोय. पाली
आणि एका बाजूला नांदगाव. 6 चेंडू 13ची गरज आहे. दत्ता भगत जबरदस्त फटका मारला मिड विकेटला. प्रेक्षक झाले ते क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र मिड विकेटच्यावरून षटकार मारलाय. दत्ताला माहिती आहे की मॅच आता फसत चाललंय. आता जास्त आपण गोलंदाजांना खांद्यावर घेतलंय. पहिल्या चेंडूवर ठोकला षटकार. 5 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज आहे 7 धावांची. दत्ता भगत स्ट्राईकला आला आणि त्याने बघितलं समोर एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे 160 180च्या स्पीडने गाड्या चालल्यात आणि तसे त्याने बॅट फिरवली आणि षटकार मारला. तो दत्ता भगतनं आता 5 चेंडू 7 धावांची गरज. दीपक मागच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 3 आल्या. या षटकामध्ये एका बॉलमध्ये 6 आल्या. हेच तर क्रिकेट आहे. गिरगिट सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. आणि इथे जमीन लगतचा पटका खेळलाय. तो ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. दुसऱ्या धावसाठी दत्ता भगत धावत आहेत परंतु नॉन स्ट्राईकिंगला थ्रो आला. आपल्यासारखा असं विचार केला असता की जो मेन बॅट्समन कोण आहे तिकडे थ्रो खरं तर करायला पाहिजे पण तोही चांगले. विजय कुठले 2 धावा मिळत आहेत. 5 चेंडू 7 धावा. आता 4 चेंडू 5 धावांची गरज. संतोष वाघमारे यांना विनंती आहे तिकडे जेवणाचे इथे जार संपलेले आहेत तर आपण इकडनं न्यायचे आहेत. जिथे बँजो आहे नाही तर मग तिथे तुम्हाला पाणी नसेल तिथे खेळाडू कक्षामध्ये पाणी आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. दत्ता भगत 2 षटकार मारतो आतापर्यंत. 1 चौकार मारलाय. 2 षटकार मारले दत्ता भगतनं. वैयक्तिक 22 धावांवर खेळतोय आणि इथे आपण पाहूया 3 चेंडू 4 धावांची गरज. मॅच मस्त चाललेली आहे. रवी शेळके आहेत का? रवी शेळके रविदादा शेळके जे आमचे लायन्स ग्रुप किपिंग करतात. सिरीज मिळालेली आहे त्यांना सायकल. रविदादा 3 चेंडू 4 धावांची गरज. विजय कुठले स्ट्राईक एंडला म्हणूनच मागाशी सेकंड घेत होते. आता मात्र 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. रविदादा किपिंग करतायत. रविदादा शेळके बाळूशेठ फडके यांच्या खांद्याला खांदा लावून लायन्स ग्रुपमध्ये आपण त्यांना पाहतो. 2 चेंडू 4 धावा. मॅच कुठे होते आणि कुठे आली. एक बॉल काढ आवाज येतोय. 1 धाव घेतले. दुसरी धाव धोक्याची होऊ शकते. विजय कुठले काय करतात बघूया. 1 चेंडू आणि आता 2 धावांची गरज. 2 धावा पूर्ण होत आहेत. मॅच जबरदस्त चाललेली आहे. आटीतटीची मॅच आहे. उत्कंठा वाढवणारी मॅच आहे. सुस्ती आली होती सगळ्यांना परंतु या मॅचने मात्र सगळ्यांची सुस्ती आता निघालेली आहे. कारण कोण जिंकणार. नांदगाव जिंकणार की पाली जिंकणार. जबरदस्त मॅच आपण पाहतोय मैदानाच्या मधोमध. श्री घोडीलदेव किसे क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित आपण पाहतोय. ग्रामीण 12 संघ खेळतात. मला वाटतं पनवेल असोसिएशनमध्ये किमान 40-50 संघ असतील. 55 आहेत का? 55 संघ आहेत. 55 म्हणजे 5वर 5 मेंढी लावायची असेल तर लावू शकता पण आज बंद असेल. आज संडे आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. बघा मस्त मॅच आपण पाहतोय. पाली जिंकेल की नांदगाव जिंकेल. जर 2 धावा केल्या तर नांदगाव जिंकेल. जर 1 धाव दिली किंवा डॉट बॉल टाकला विकेट घेतली तर पाली संघ पण जिंकेल. सगळे पाहुणे बघा आमचे कक्ष सकाळपासून भरलेला आहे. 100च्या वर पाहुणे आले असतील. सकाळी मला असं वाटलं की आपणच असू आणि 2-4 पाहुणे असतील पण ही 40 प्लसची मॅच आहे. कारण 40 प्लसला एवढे कोणी येत नाहीत पण इथे मात्र आपण कचरकणचे सगळे ग्रामस्थ आष्टा या परिसरातील सगळी मंडळी. मोठा कांदा संघाचे कॅप्टन आपण इथे येऊन थांबा. तुम्हाला आता गॅरंटी अजून देऊ शकत नाही मी पाली येईल की नांदगाव येईल. 1 चेंडू 2 धावांची गरज. दीपक तयार. समोर येतो विजय कुठले. एक चेंडू 2 धावांची गरज. पहिल्या धावासाठी धावलेले आहेत विजय कुठले. स्ट्राईक एंडला इथे मात्र दत्ता भगत आणि मॅच जिंकलेली आहे. गोलंदाजीच्या जीवावर मी तर म्हणे बळीरामनं जे षटक टाकलं 3च धावा दिल्या आणि इथे मात्र एकही विकेट गेली नव्हती नांदगाव संघाची आणि नांदगाव संघ मात्र एका धावेने हा सामना या ठिकाणी त्यांना गमवावा लागतोय. विजयी संघ झालेला आहे तो पाली संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. काय मॅच झाली. जबरदस्त मॅच. जिंकलेली मॅच खरं तर नांदगाव संघाच्या घशातून काढलेली आहे ती पाली संघानं. हातामध्ये मॅच होती. ज्या मागच्या षटकामध्ये 6 जरी आल्या असत्या तर 1 धाव आता त्यांना आपण म्हणतो ना एका धावेची किंमत तुम्हाला नंतर कळते. आता एका धावेने त्यांनी मॅच हरवावी लागली आणि मॅन ऑफ द मॅच ज्याने 3 धावा दिल्या तो पाली संघाचा
निर्णायक षटक त्याने टाकलं तो